श्री गणेशांना मनाचे श्लोक क्रमांक 11. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगने प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तुझी शोधून पाहे. आपल्याला माहिती आहे की आपली जी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी असते ना, ती मुळातच जे आपल्याकडं नाहीये आपण त्यापासून सुरुवात करतो. याला प्रारब्धवाद असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जर सुख झालं तर आपण म्हणतो नाही नाही काय माझ्यावर देवाची कृपा आहे, आईवडिलांची पण तिथं जर का कधी समजा एक व्यापारी आहे, त्याने असं ठरवलं की आपला जो व्यापार आहे त्याच्यामध्ये आपला या महिन्यामध्ये आपण 50% नफा घ्यायचा आपण ठरवू, असं त्यानं ठरवलं. आणि त्याला जेव्हा 50% नफा होतो तेव्हा त्याला ते खूप छान वाटतं, वा वा मला 50% यार देवाची कृपा आहे माझ्यावर, वाडवडिलांची. पण त्याच व्यापाराला जर कधी त्या व्यापारामध्ये एका महिन्यामध्ये 50% नफा होण्याच्या ऐवजी जर 50% तोटा झाला तर नाही, ते काय ते माझ्या नशिबातच नव्हतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण चूक करतो तेव्हा आपण सगळं खापर जे आहे ते आपण त्या दैववादावर शेवटी सोडून देतो, प्रारब्धावर सोडून देतो. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे. आणि खरं त्या अर्थानं पाहिलं तर सुखी कोणीच नाही. असं म्हटलं तर कशा अर्थाने सुखी नाहीये, कारण सुख आणि समाधान या दोन गोष्टी ज्या आहे ना या मनाशी असतात. आता आपण 11व्या श्लोकापर्यंत आलोय. समर्थात आपली पायरी हळूहळू एक टप्प्यात वाढवत आहे. आपल्या मनाची ते टप्पा वाढवतात आहे. आणि आतापर्यंत आपल्याला त्यांनी असं शिकवलेलं आहे की आपल्याला सगळीकडे सुख पाहता आलं पाहिजे. त्या ईश्वराबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे की देवा तुझ्या कृपेनं होत आहे. आणि म्हणून हे जीवन जगत असताना असाही विचार केला पाहिजे की खरंच मी आज ज्या ठिकाणी आहे, आज ज्या पातळीवर आहे ती माझ्यावरती माझ्या रामाची कृपा आहे. पण मी असे अनेक समाजामध्ये लोक पाहतो की म्हणून ते जगामध्ये कोणी सुखी नाहीये. आणि म्हणून ते सांगतात जनी सर्व सुखी कोण आहे. आणि सर्व सुखी तसं कोणीच नाही. प्रत्येकाच्या मनात काहीतरी खंत आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणात काहीतरी खंत आहे. आणि त्याचं कारण एकच आहे, त्याचा मनाचा अभ्यास नसतो, त्याच्या परिस्थितीचा अभ्यास नसतो, त्याचा देवकृपेवरती विश्वास नसतो, त्याचा समर्थांच्या वचनावरती ज्याचा विश्वास नसतो ना, तो म्हणतो की सुखी कोणीच नाही आहेत. हे तोपर्यंत त्याला कळत नाही जोपर्यंत हा त्या दुःखात आहे तोपर्यंत. आणि म्हणून पुढच्या ओळीत त्याचं उत्तर समर्थ देतात. मला असं वाटतं की बुवा हे समोरच्या पहिल्या दोन ओळी जे आहेत ना त्या प्रश्न आहे, आणि खालच्या दोन ओळी जे ते त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगने प्राप्त झाले, हे त्याचं उत्तर आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, संचित प्रारब्ध आणि क्रियमान. याच्यावरती माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरू समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी 1953 साली जो तोंडवळक नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला, त्या प्रकाशनातलं त्या ग्रंथातलं 33वे सूत्र आहे प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद. त्याच्यामध्ये ते या तिन्हींची ते व्याख्या करतात की संचित कशाला म्हणतात की अनेक जन्मातील पापपुण्यांचा जो संचय असतो त्याला संचित असं म्हणतात. प्रारब्ध म्हणजे चालू जन्मात जगत असताना संचितातील थोडासा भाग आपल्या वाटायला येणं. आणि क्रियामान म्हणजे चालू जीवनामध्ये जी दैनंदिन क्रिया आपण करतो. आणि म्हणून संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या 3 गोष्टी माणसानं नेहमी लक्षात ठेवायची. ठीक आहे, तुला खूप वाटलं होतं की तू राजाच्या पोटी जन्माला येशील, तू एखाद्या संस्थानिकाच्या पोटी जन्माला येशील, ते तुझ्या हातचं थोडी आहे. ठीक आहे, आता तू जन्माला आला ना, आता तुला हे प्राप्त झालेलं आहे ना, आता काय करायचं? आता आहे त्याच्यामध्ये मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मग आता आहे त्या परिस्थितीमध्ये. म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर असं सांगतात की सुखात तर सुख वेचता येतच, पण दुःखात सुद्धा सुख वेचता आलं पाहिजे. आणि ज्याला दुःखात सुख वेचण्याची कला आहे त्याला जीवन जगण्याची कला 100% निश्चितच प्राप्त होईल. आणि म्हणून सद्गुरुनाथ पारनेरकर महाराजांचं एक मोठं वाक्य आहे की जीवन ही एक कला आहे,
या कलेनं जीवन जगायचं. ठीक आहे, जन्म घेणं काय माझ्या हातचं होतं का हो? माझ्या हातचं नव्हतं. मिळाला जन्म, चांगल्या आई वडिलांपोटी मिळाला. अशा घरामध्ये माझा जन्म झाला ज्याला समर्थ असं सद्गुरू पीठ आहे. अशा घराण्यात माझा जन्म झालेला. हा, मग आता या सर्व गोष्टींचा विचार करून मला माझं जीवन जगायचंय. आणि त्याच्यामुळं हा जो क्षोभ आहे, हे जे दुःख आहे, म्हणून समर्थ त्याच्यासाठीच असं म्हणतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तुझी शोधून येतात. सर्व सुखी कोणीच नाही या जगामध्ये, कोणीच नाही. पण मी आज ज्या परिस्थितीमध्ये आहे ना, माझ्यावर माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्या आई वडिलांची म्हणून बस. आज माझे हातपाय धड आहे, आता पायानं करू शकतो. आज मला बुद्धी आहे, मी विचार करू शकतो. पण समाजामध्ये असे लोक आहेत ना की ज्यांना हातपायच नाही, असे लोक आहेत. पण तरी त्याही परिस्थितीवर मात देऊन ते जीवन जगतात ना. बस ह्याच गोष्टीचा अभ्यास समर्थ आपल्याकडून या ग्रंथामध्ये करून घेतात. किती समर्थांनी विचार करावा. एक एक पायरी ते टप्प्यानं, जसं ती चिमणी तिच्या चोचीत दाणा आणून त्या पिल्लाला जसं भरवते ना, कधी कधी मला तशी अनुभूती येते. समर्थ आता पायरीनं टप्प्यानं ते आता आपल्याला शिकू लागलेले आहेत. म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये कदाचित प्रश्न आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये त्याचं उत्तर देतात. आणि म्हणून ते आपल्याला आत्माभिमुख करतात की अरे तू तुझ्या विचार कर की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तुझी शोधणी पाय. कोणीच सुखी नाही. मग आहे त्या परिस्थितीत आपल्याला सुखात सुख मानायचंय. सद्गुरु कृपेने जेवढं कळलं तेवढं मानण्याचा मी प्रयत्न केला. बाकी सर्व माझ्या सद्गुरूची कृपा. बाकी जे काही अभ्यासाचा कमीपणा असेल, जे काही चुकलं असेल तर माझ्या अभ्यासाचा कमीपणा. जय जय रघुवीर समर्थ. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद.